सारुण झुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊसा सारुण झुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊल भिजत जाताना पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली पाऊसा सारुण झुणता त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस ओलांडून आला गंध ओलांडून आला गंध निस्तब्ध मनाची वेस पाऊसा सारुण झुणता पाऊस सोहळा झाला पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा पाऊस असारुण झुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेली नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला गात्रातून स्वच्छंदीयन गात्रातून स्वच्छंदीयन अंतरात घुसमटलेला पाऊसा सारुण झुणता पैंजणे सखीची स्मरली पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली पाऊसा सारुण झुणता पाऊस असा ऋणझुणता पैंजणे सखीची स्मरली अगदी साहजिक आहे. म्हणजे पाऊस वगैरे आल्यानंतर ते हुरहुर लागणं वगैरे सगळे जे रोग असतात रोमॅन्टिक ते होणं अगदीच साहजिक आहे. पण मला कायम असं वाटत आलंय की एक विशिष्ट वय ओलांडलं की मग तिची आठवण यायला पाऊस यायलाच लागतो असंही काही नाही. पाऊस नुसतं येणार असं जाणवलं तरी सुद्धा मनाची काय अवस्था होते हे साधारण पुढच्या कवितेत सांगायचा प्रयत्न करतो. आता पुन्हा पाऊस येणार आता पुन्हा पाऊस येणार मग आकाश काळं होणार मग मातीला गंध फुटणार मग मध्येच वीज पडणार मग तुझी आठवण येणार काय रे देवा. आता पुन्हा पाऊस येणार मग आकाश काळं होणार मग मातीला गंध फुटणार मग मध्येच वीज पडणार मग तुझी आठवण येणार काय रे देवा. मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार मग मी ती लपवणार मग लपूनही ते कुणाला तरी कळावंसं वाटणार मग ते कुणीतरी ओळखणार मग मित्र असतील तर रडणार नातेवाईक असतील तर चिडणार मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार आणि या सगळ्याशी तुला काहीच घेणं देणं नसणार काय रे देवा. मग त्याच वेळी नेमका दूर कुठेतरी रेडिओ चालू असणार
मग त्याच वेळी नेमका दूर कुठेतरी रेडिओ चालू असणार, मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार, मग त्याला SD बर्मननी चाल दिलेली असणार, मग ते साहिरनी लिहिलेलं असणार, मग ते लतानी गायलेलं असणार. मग तूही नेमकं आता हेच गाणं ऐकत असशील का असा प्रश्न पडणार. मग तूही नेमकं आता हेच गाणं ऐकत असशील का असा प्रश्न पडणार. मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लागणार. काय रे देवा. पाऊस पडणार, मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार. पाऊस पडणार, मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार, मग त्याला आकाशाची आसवं लगडणार. पाऊस पडणार, मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार, मग त्याला आकाशाची आसवं लगडणार. मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार. मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार. मग 5 फूट 5 इंच देह अपुरा अपुरा वाटणार. मग उरी फुटून जावंसं वाटणार, छाताडातून हृदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावंसं वाटणार. मग सारच कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार. मग सारच कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार, पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत राहणार, पण बंद नाही पडणार. अरे देवा. पाऊस पडणार, मग हवा हिरवी होणार, मग पाना पानात हिरवा दाटणार. पाऊस पडणार, मग हवा हिरवी होणार, मग पाना पानात हिरवा दाटणार. मग आपल्या मनाचं पिवळं पान देठ मोडून हिरव्यात शिरू पाहणार. मग आपल्या मनाचं पिवळं पान देठ मोडून हिरव्यात शिरू पाहणार, पण त्याला ते नाही जमणार. मग त्याला एकदम खरं काय ते कळणार. मग ते ओशाळणार, मग पुन्हा शरीराशी परत येणार. सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार. चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधणार. SD गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार. SD गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार. रेडिओचा स्लॉट भरलेला असणार. मग तिच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार. कपातलं वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपची झालेलं असणार. मग तिच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार. कपातलं वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचित झालेलं असणार. पाऊस गेल्या वर्षी पडला, पाऊस यंदाही पडतो. पाऊस पुढल्या वर्षी पडणार. हाय रे देवा. ही प्रेमकविता ऐकताना एक आठवलं की सुरुवातीचे काही कार्यक्रम आम्हाला सारखं वाटायचं की हाऊसफुल सगळी गर्दी आमच्यासाठीच असते. नंतर नंतर लक्षात आलेलं की लोक इथे अनेकदा एकमेकांसाठी आलेले असतात. म्हणजे आम्हाला वाटतं की बहुतेक जण आपल्यासाठी आलेत, पण नंतर नंतर लक्षात यायला लागलं की लोक आधी ग्रुपनी यायची, त्याच्यातले 2-2 जण नंतर सेपरेट पहिल्या लाईनीत बसायला लागले. काही जण असंही होते की ज्यांनी एखाद्या गाण्याला स्टेजवर येऊन एकत्र डान्स केला आणि नंतर एकत्र बसायला लागले ते समोर. तर असे अनेक उपयोग या कार्यक्रमाचे आहेत. मी बघतो की एखाद्या ठराविक प्रेमकवितेला लोक SMS करत असतात. तो प्रेक्षकातल्या प्रेक्षकातही असतो की मला हेच म्हणायचं असतं. अशा वेळी एका तिकिटात 2 धमाल बालनाट्य होऊ शकतात. म्हणजे पुणेरी लोक तिरके असतात असं म्हणतात, पण आम्हाला अनुभव सगळ्याच गावामध्ये आला की जनरली तिरकच बघणारी लोक आयुष्यावर बोलू काही मध्ये बघितली आम्ही आता परत. लागते अनामोढ श्वासांना, येतसे उगाच कंप ओठांना. लागते अनामोढ श्वासांना, येतसे उगाच कंप ओठांना. होई कासे तुलाच स्मरताना, काल माझाही नसतो मी.
सर्वातून एकटाच असतो मी. आज काल माझाही नसतो मी, सर्वातून एकटाच असतो मी. एकटेच दूर दूर फिरताना लागते अनामोढ श्वासांना, येतसे उगाच कंप ओठांना. होई कासे तुलाच स्मरताना